अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी इथे घेऊन आलेलो आहोत। खूप महत्त्वपूर्ण बातमी आजच्या व्हिडिओमध्ये आहे। व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत नक्की इथे बघा। ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल किंवा अजूनही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आठवणीने आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे असे महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळेल आणि आपले व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा नोकरीविषयक माहितीची महत्त्वपूर्ण माहिती अशी आपल्या व्हिडिओद्वारे मिळत जाईल। सो आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आनंदाची बातमी जशी ड्रग इन्स्पेक्टर या पदांसाठी जसं महाराष्ट्र राज्य अंतर्गत अनुभवाची जी अट होती, सो नवीन इथे राजपत्र जे गॅजेट आहे ते इथे प्रसिद्ध ही आनंदाची बातमी आहे। त्यामुळे जे औषध निर्माता आहेत, जे फार्मासिस्ट आहेत, ते नक्कीच यासाठी अप्लाय करू शकता। 2021 मध्ये जी जाहिरात निघाली होती त्यामध्ये अनुभवाची अट इथे होती, ज्यामध्ये तुम्हाला इथे मॅन्युफॅक्चरिंग किंवा फार्मा रिलेटेड जो कंपनी रिलेटेड अनुभव गरजेचा होता त्यावर बऱ्याच जणांनी इथे आक्षेप घेतला होता। सो त्यानुसार आता जी अट आहे तुमची अनुभवासाठी ती रद्द करण्यात आली आहे। सो त्या संबंधित डिटेल माहिती आपण यामध्ये बघणार आहोत। सो हे महाराष्ट्र शासन राजपत्र इथे आलेलं आहे। सो हे दिलेलं आहे, आपण डिटेलमध्ये बघूया। सो वैद्यकीय शिक्षण औषध द्रव्य विभाग 15 जानेवारी रोजी हे इथे राजपत्र जे आलेलं आहे। थोडा लेट होतो इथे व्हिडिओ करायला, पण महत्त्वपूर्ण बातमी असल्यामुळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणणं इथे गरजेचं होतं। सो आपण इथे बघूया हे गॅजेट प्रत्येकाला इथे ही आहे कॉपी जी आहे तुम्हाला ह्याची आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघायला मिळेल। टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही जे आहे ते अपलोड करू शकता। टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। सो तुम्ही इथे बघू शकता सहाय्यक आयुक्त इथे आहे, 1 मिनिट। सो सहाय्यक आयुक्त आपल्याला इथे औषध निरीक्षक ड्रग इन्स्पेक्टर इथे आपल्याला बघायचं आहे। सो खाली तुम्ही जाऊ शकता। नियम इथे 6 तुम्हाला दिलेला आहे बघा। सो 6 क्रमांक इथे तुम्हाला आहे औषध निरीक्षक गट ब राजपत्रित। सो या पदाची नियुक्ती आयोगाने केलेल्या स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारावर नामनिर्देशाने पुढील व्यक्तींमधून करण्यात येणार आहे। सो आयोग तुमचा महाराष्ट्र MPNC अंतर्गत ही परीक्षा तुमची होणार आहे। लवकरच नवीन जाहिरात इथे प्रसिद्ध होईल। अभ्यासाला आपण इथे सुरुवात करणार आहोत, कारण की अट रद्द झालेली आहे। सो त्यानुसार नवीन जाहिरात इथे प्रसिद्ध होणार आहे। सो डिटेल माहिती आपण बघणार आहोत। सिलेबस ऑलरेडी चॅनलवरती अपलोड आहे, नव्याने सुद्धा सिलेबस तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे, म्हणजे त्यानुसार तुम्ही तुमच्या अभ्यासाची तयारी करू शकता। सो आता काय इथे पात्रता असणार आहे ती बघा। औषध निरीक्षक ड्रग इन्स्पेक्टरच्या या पोस्ट आहे गट ब अंतर्गत। सो या पदाची नियुक्ती आता आयोगाने आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारावर होणार आहे। सो यामध्ये 3 मुद्दे आहेत खाली, ते तुम्हाला लागणार आहेत। सो पहिला इथे आहे वयोमर्यादा आहे। सो 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या नाहीत आणि खुल्या प्रवर्गाच्या उमेदवाराच्या बाबतीत 38 वर्षापेक्षा अधिक वयाच्या नाहीत। राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत 43 वयोपर्याच्या अधिक नाहीत। सो वयोमर्यादा तुम्हाला इथे आहे 18 ते 43 वर्ष जी आहे राखीव प्रवर्गासाठी, आणि तुम्ही जर खुल्या प्रवर्गातून ओपन मधून अप्लाय करत असाल तर ती तुम्हाला आहे 18 ते 38 वर्ष। सो हा पहिला मुद्दा झाला वयोमर्यादा, ही सगळ्यांसाठी कंपल्सरी असणार आहे। तुमचं वय 18 ते 38 वर्ष असणं गरजेचं आहे जर तुम्ही ओपन कॅटेगरीतून अप्लाय करत असाल, आणि तुम्ही जर रिझर्व कॅटेगरीतून अप्लाय करत असाल तर 18 ते 43 वर्ष इथे वयोमर्यादा असणार आहे। हा झाला तुमचा पॉइंट क्रमांक 1। पुढचा इथे आता आहे बघा हा किमान शैक्षणिक अर्हता। आधी जेव्हा ॲडव्हर्टाइजमेंट आली त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती होते, तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल। सो इथे किमान शैक्षणिक अर्हता सोबत अनुभव सुद्धा इथे होता, पण आता फक्त इथे किमान शैक्षणिक अर्हता दिलेली आहे। अनुभवाची तुमची अट इथे रद्द करण्यात आलेली आहे। सो उमेदवाराने औषध निर्माण शास्त्रातील पदवी, सो पदवी तुमची गरजेचं आहे इथे औषध निर्माण शास्त्रातील, म्हणजे बी फार्म, ज्यांचं बॅचलर इन फार्मसी बी फार्म जे झालेले आहे ते इथे अप्लाय करू शकतात। सो तुम्ही इथे बघू शकता औषध निर्माण शास्त्रातील पदवी इथे गरजेचं आहे। तुमचं बी फार्म इथे तुम्हाला गरजेचं लागणार आहे। जे बी फार्म कॅन्डिडेट आहेत ते यासाठी अप्लाय करू शकतात। वयोमर्यादा आपण बघितली जी होती तुमची 18 ते 38 वर्ष खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी, आणि 18 ते 43 वर्ष होती रिझर्व कॅटेगरीतील मागासवर्गीय उमेदवारांसाठी। औषध निर्माण शास्त्रातील पदवी बी फार्म कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात, किंवा औषध निर्माण रसायनशास्त्रातील पदवी किंवा वैद्यकशास्त्रामधील पदवी, चिकित्सा औषधशास्त्र अथवा सूक्ष्मजीवशास्त्र यामधील विशेष तज्ञत्व धारण केलेली असावी। सो फार्मासिस्टसाठी तुमचं बी फार्म असणं गरजेचं आहे जर तुम्ही ड्रग इन्स्पेक्टरसाठी अप्लाय करू शकता।
वयोमर्यादेची गणना तुमची जी आहे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या दिनांकानुसार केली जाईल. सो जाहिरात अजून प्रसिद्ध झालेली नाहीये, पण लवकरच इथे ही जाहिरात येणार आहे. अभ्यासाच्या तयारीला इथे सुरुवात करा. लवकरात लवकर इथे जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होईल. जाहिरात प्रसिद्ध झाल्यावरती संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे मिळेल. अभ्यासाचे व्हिडिओ सुद्धा इथे लवकरच सुरू होतील ड्रग इन्स्पेक्टरसाठी. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजे व्हिडिओ अपलोड केला की माहिती तुम्हाला इथे बघायला मिळेल. तुमच्याचप्रमाणे तुमचे जे मित्र आहेत फार्मासिस्ट जे ड्रग इन्स्पेक्टरसाठी अप्लाय करू इच्छिता त्यांच्यापर्यंत सुद्धा व्हिडिओ आठवणीने शेअर करा. सो त्यानंतर इथे दिलेला आहे नियम 4 आणि 6. सो आपण 6 इथे बघत आहोत जे आहे औषध निरीक्षक. सो जसं 4 मध्ये तुम्ही सहाय्यक इथे होतं, सहाय्यक औषध ज्यांच्यासाठी बघा इथे अनुभवाची अट इथे दिलेली आहे. सो हे पद धारण करणाऱ्या उत्तर 5 वर्षापेक्षा कमी नसेल इतकी अखंड सेवा व्यक्तीमधून इथे अधीन राहणार आहे. सो यासाठी अनुभवाची अट आहे सहाय्यक आयुक्तासाठी, पण आपण औषध निरीक्षक बघत होतो. ड्रग इन्स्पेक्टरसाठी अनुभवाची गरज नाही. पण इथे महत्वाचे पॉइंट आहे. सो यानुसार 4 आणि 6 आपण जी बघतोय औषध निरीक्षक या पदावर नामनिर्देशनाद्वारे नियुक्त केलेली व्यक्ती ही 2 वर्षाच्या कालावधीसाठी परिवीक्षाधीन असेल. परिवीक्षाधीन म्हणजे प्रोबेशन आपण ज्याला म्हणतो, प्रोबेशन पिरियडवर असणार आहे 2 वर्षाच्या कालावधीसाठी ज्यांचे नियुक्ती इथे होणार आहे. परिवीक्षाधीन ज्याला आपण म्हणतो. सो परिवीक्षाधीन कालावधी नियुक्ती प्राधिकाराच्या स्वइच्छे निर्णयानुसार 1 वर्षापर्यंत वाढवता येईल. सो तुमचं काम बघून 1 वर्षानुसार हा कालावधी वाढवू शकतो. शासनाचा परिवीक्षा धोरणानुसार परिवीक्षा कालावधी किंवा वाढवलेल्या कालावधीसाठी समाधानकारकरित्या पूर्ण करणं आवश्यक राहणार आहे. त्यामध्ये तुमचं ट्रेनिंग सुद्धा होणार आहे. विहित केलेलं प्रशिक्षण सुद्धा पूर्ण करणं अनिवार्य असणार आहे. तो तुमचा जो प्रोबेशन पिरियड आहे 2 वर्षाचा, त्याच्यानंतर 1 वर्ष वाढू शकतो. यामध्ये तुमचं काम समाधानकारक असणं खूप गरजेचं आहे. दिलेलं ट्रेनिंग तुम्ही पूर्ण करणं इथे गरजेचं आहे. शासनाच्या परिवीक्षा धोरणानुसार समाधानकारकरित्या पूर्ण केला नाही किंवा विहित प्रशिक्षण पूर्ण केले नाही तर त्याची सेवा समाप्ती केली जाण्यास पात्र असेल. खूप महत्वाचा हा मुद्दा आहे. तुमचं काम समाधानकारकरित्या असणं खूप गरजेचं आहे. दिलेलं प्रशिक्षण पूर्ण करणं गरजेचं आहे. तसं नाही केलं जरी तुमची नियुक्ती झाली असेल तर ती रद्द होऊ शकते. ही मराठीमध्ये इथे जाहिरात आहे. याचप्रमाणे तुम्हाला खाली इंग्लिशमध्ये सुद्धा बघायला मिळेल. सो ह्याच्यामध्ये बघा मेडिकल एज्युकेशन अँड ड्रग डिपार्टमेंट. सो याच्या अंतर्गत आपण इथे 6th पॉइंट आपला जो होता, सो अपॉइंटमेंट फॉर द पोस्ट ऑफ द ड्रग इन्स्पेक्टर इथून तुम्ही बघू शकता. सो ड्रग इन्स्पेक्टरच्या पोस्टसाठी ग्रुप बी गॅझेटेड आहे. सो शॅल बी मेड बाय द नॉमिनेशन ऑन द बेसिस ऑफ द रिझल्ट ऑफ द कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन हेल्ड बाय द कमिशन. वयोमर्यादा आपण बघितलेली आहे 18 इयर, नॉट मोर दॅन 38 इयर फॉर द ओपन कॅटेगरी अँड 43 फॉर द रिझर्व कॅटेगरी. सो यासाठी इट शॅल पजेस अ डिग्री इन फार्मसी. जसं बघितलं बी फार्म तुमचं गरजेचं आहे. डिग्री इन फार्मसी और फार्मास्युटिकल सायन्स और मेडिसिन विथ अ स्पेशलायझेशन इन क्लिनिकल फार्मोलॉजी और अ मायक्रोबायोलॉजी. एज लिमिट एक्झामिनेशन तुमची जी आहे डेट ऑफ द मेन्शन ॲडव्हर्टाइजमेंट. ओके. सो खूप महत्त्वाची ही बातमी होती, तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं होतं. त्याच्यामुळे नक्कीच बरेच जण आता जे आहे ड्रग इन्स्पेक्टर या पदासाठी जे आहे ते अप्लाय करू शकता. जाहिरात प्रसिद्ध झाल्यावरती संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळतील. सो त्यासाठी चॅनलचं नोटिफिकेशन ऑन करणं गरजेचं आहे. सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.